नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, बऱ्याच आमच्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना जून पासून हप्ता मिळालेला नाही, नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही, किंवा मग त्यांना 1 वर्ष झालं त्यांचे हप्ते बंद आहेत. त्यांचा फॉर्म पात्र आहे की अपात्र आहे त्यांना समजत नाही, कुठं जावं काय करावं समजत नाही. तर तुमच्या ज्या मला कमेंट येत आहेत, मला व्हॉट्सअपलाही मेसेज येत आहेत आणि मला युट्यूबलाही आपल्या चॅनलवरती मेसेज आहेत की ताई काय करावं आम्ही सांगा तुम्ही. तर मी सांगितलेलं आहे, तुम्ही केवायसी केली असेल नसेल किंवा तुमचा काहीही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही किंवा तुम्हाला जून पासून हप्ता मिळत नाही, त्या संदर्भात मी व्हिडिओ शेअर केलाय, खाली लिंक दिली आहे. अवश्य तो व्हिडिओ पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काळजी करू नका, आपण प्रयत्न करत आहोत की परत पोर्टल आपल्याला चालू करून द्यावं केवायसी करण्यासाठी, किंवा आपली केवायसी चुकली असेल तर एडिट करण्यासाठी. हे माझे अंतर्गत काम आहे आणि मी करत आहे. जे लोक मला प्रश्न विचारतायत ना की तुमचं आदित्यताई ऐकतात का, तर तुम्हाला माहिती होतं ना, मध्ये आपल्या पोर्टलवर चेंजेस होत नव्हते. आपण त्यांना 10 वेळा मेसेज करून पोर्टलवर चेंजेस झाले, ते माझं ऐकतील किंवा न ऐकतील, पण आपले काम होत आहेत ना, आपलं काम होणं महत्वाचं आहे, बरोबर ना. कोणी आपलं ऐकतंय न ऐकतंय ते महत्वाचं नाही. मला ओके म्हणून रिप्लाय आलेला आहे तिथं. आता आपला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, आपली केवायसी झालेली नाहीये, बऱ्याच महिलांना हप्ता मिळाला नाही, त्या संदर्भात मी ऑलरेडी माहिती पाठवली आहे, मला ओके म्हणून रिप्लाय आलेला आहे. ज्यांच्याकडनं आला असेल त्यांच्याकडनं आला असेल, मी नाव नाही सांगणार तुम्हाला, पण महत्वाच्या व्यक्तींना मी मेसेज केलेला आहे. त्यामुळे ना, मी जे काम करते, मी कमीत कमी प्रयत्न तर करते, पण जे लोक मला कमेंट करतायत ना, ते काय करतायत त्यांनी स्वतःच बघावं आणि मग नंतर मला बोलावं. माझ्या लाडक्या बहिणींना माझ्यापासून किती फायदा झाला हे फक्त मला माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना, तुमचे हप्ते बंद झाले होते, कितीतरी महिला माझ्या अशा ज्यांनी केवायसी केली आणि त्यांना हप्ते चालू झालेले आहेत. तर त्यामुळे माझे प्रयत्न चालू आहेत आणि निरंतर मी माझं काम चालूच ठेवणार आहे. मला कुणीही कमेंट केल्या, मला कोणीही विरोध केला तर मला फरक पडत नाही. माझा उद्देश आहे की महिलांसाठी काम करणं, महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर मनीषा धुमाळ आणि मनीषा धुमाळ ऑफिशियल चॅनल कायम असणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.